गुड आफ्टरनून. काल होतो आपण डायलिसिस या प्रोसेसला. आज आपल्याला पाहायचं आहे कोऑर्डिनेशन इन प्लांट्स. याच्यामध्ये 2-3 क्वेश्चन आहेत. समटाइम while eating we bite our own finger or tongue by mistake. कधी कधी आपण असं पाहिलेलं आहे. आपण जेवण करत असताना किंवा काही खात असताना खाता खाता आपण आपली बोटं चावलेली आहेत, इवन आपली जीभ सुद्धा चावलेली आहे, हे आपल्याला माहिती आहे. इवन समटाइम वी चोक व्हाईल इटिंग इन हरी. म्हणजे आपण अन्न खाता खाता घाई गडबडीत जर आपण अन्न खात असाल तर आपल्याला ठसका पण लागलेला आहे. मग हे कशामुळे झालं? काय कारण आहेत? तर ते आपल्या रेस्पिरेटरी ट्रॅक आणि एलिमेंटरी कॅनल हे दोघं एकामेकाला कनेक्ट आहेत. तिथली वॉल ओपन झाली आणि आपण जर श्वास घेता घेता आपण असं हेवी श्वास घेतला तर ती वॉलचा जी लेयर असते ती ओपन होते आणि मग फूड मटेरियल एलिमेंटरी कॅनलमध्ये रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये जातं आणि ते ब्लॉक होतं. त्याच्यामुळे आपल्याला ठसका लागतो. म्हणजे इनडायरेक्टली आपलं त्याच्यावरती नियंत्रण हुकलेलं असतं किंवा निसटलेलं असतं असं म्हणायला काही हरकत नाही. तर अगदी तशाच प्रकारचं हे जे कोऑर्डिनेशन आहे जर प्रॉपर नसेल तर मग अशा काही घटना घडू शकतात. सेव्हरल डिफरंट ऑर्गन सिस्टीम फंक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. बऱ्याचशा ॲनिमल्समध्ये खूप सारे सेल असल्यामुळं त्यांची फंक्शन ही मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमच्या किंवा मल्टीसेलच्या माध्यमातून केली जातात. देअर लाईफ गोज ऑन स्मूथली if there is a coordination between the different organ system or organ and the stimuli in the surrounding. आणि जर अशा व्यक्तीची म्हणजे मल्टीसेल्युलर आहे, मल्टीसेल्युलर ॲनिमल आहे, या मल्टीसेल्युलर ॲनिमलची जर कोऑर्डिनेशन प्रॉपर नसेल किंवा सेल आणि ऑर्गन किंवा ऑर्गन आणि टिश्यू इवन ऑर्गन सिस्टीम याचं जर कोऑर्डिनेशन प्रॉपर नसेल तर मग मात्र मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमला खूप सारे प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात. इवन ऑर्गन टू स्टिम्युला इन सराउंडिंग, तर ऑर्गनचं सराउंडिंगशी काही कोऑर्डिनेशन असेल तर त्याही वेळेस काही अडचण येणार नाहीत. पण कोऑर्डिनेशन नसेल तर मग मात्र अडचणी सुरू होत असतात. डिपेंडिंग अपॉन दिस वी कॅन से दॅट सिस्टमॅटिक रेग्युलेशन ऑफ डिफरंट प्रोसेसेस कॅन बी कॉल्ड कंट्रोल्ड. म्हणजे वेगवेगळ्या प्रोसेस सिस्टमॅटिकली रेग्युलेट व्हाव्यात याला म्हणायचं कंट्रोल. अँड ब्रिंगिंग अबाउट डिफरंट प्रोसेसेस इन प्रॉपर सिक्वेन्स. कंट्रोल कसं म्हणायचं? ज्या ठिकाणी जी गोष्ट गरजेची आहे त्या ठिकाणी त्याला त्या पद्धतीनं कंट्रोल केलं पाहिजे. आणि डिफरंट प्रोसेसेस अरेंज सिक्वेन्शियल मॅनर. ज्या काही प्रोसेसेस आहेत एकानंतर एक एकानंतर एक एकानंतर एक ह्या ज्या होणाऱ्या प्रोसेसेस आहेत या प्रोसेस हे सिक्वेन्शियल मॅनरमध्ये जर अरेंज केले असतील, सिक्वेन्समध्ये असतील, प्रॉपर सिक्वेन्समध्ये असतील तर त्याला म्हणायचं कोऑर्डिनेशन. कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन कळलं का? प्रॉपर ऑर्डरनी अरेंज केले असतील तर ते कोऑर्डिनेशन आणि त्या प्रत्येक प्रोसेसवरती जर कंट्रोल असेल तर कंट्रोल. इफ एनी ॲक्टिव्हिटी इन द बॉडी is to be completed successfully, proper coordination between different systems and organ participating at different steps of that activity is necessary. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये ज्या ज्या काही प्रोसेस होतात जसं की डायजेशन प्रोसेस आहे, सर्क्युलेशन प्रोसेस आहे, एक्सक्रेशन आहे, अशा ज्या काही प्रोसेस आहेत त्या प्रोसेस होण्यासाठी प्रॉपरली कंप्लीट होण्यासाठी सक्सेसफुली कंप्लीट होण्यासाठी एक प्रॉपर कोऑर्डिनेशन असणं गरजेचं आहे. जर प्रॉपर कोऑर्डिनेशन एकमेकाला एक ऑर्गन दुसऱ्या ऑर्गनला जर प्रॉपर सपोर्ट करत नसेल तर ती प्रोसेस सक्सेसफुली कंप्लीट होणार नाही. मग याच्यामध्ये नुसतं एकाच ठिकाणी नाही, यातला डिफरंट ऑर्गन सपोर्ट करणार आहेत, डिफरंट सपोर्ट सिस्टीम सपोर्ट करणार आहेत, डिफरंट ऑर्गन पार्टिसिपेट होणार आहेत.
त्यांच्या डिफरंट ॲक्टिव्हिटीज आहेत. म्हणजे प्रत्येक ऑर्गन वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी का करत असतो, म्हणजे वेगवेगळे कामं करत असतो. नॉस्ट्रिल्स, लंग्स, एसोफॅगस, स्टमक, किडनी, बाउमन्स कॅप्सूल, नेफ्रॉन, या सगळे जे ऑर्गन्स आहेत, हे ऑर्गन वेगवेगळे फंक्शन करत असतात. हे फंक्शन सिक्वेन्शियल मॅनर असतील. प्रत्येकजण प्रॉपरली त्या सिस्टीममध्ये पार्टिसिपेट करत असेल, त्या ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट करत असेल, तर ती ॲक्टिव्हिटी कंप्लीट करण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही. इफ ड्यू टू लॅक ऑफ कोऑर्डिनेशन ऑर सम अदर फॅक्टर्स, पण काही कारणास्तव खूप साऱ्या अडचणी आल्या वेगवेगळ्या फॅक्टर्सच्या माध्यमातून, देअर इज अ कन्फ्युजन ॲट एनी स्टेप, द ॲक्टिव्हिटी मे नॉट गेट कम्प्लिटेड. आणि मग जर प्रॉपर कोऑर्डिनेशन नसेल, एखादी ॲक्टिव्हिटी करण्यासाठी काही प्रॉब्लेम आला असेल किंवा काही कन्फ्युजन क्रिएट झालं असेल, तर मग मात्र ही प्रोसेस प्रॉपरली कंप्लीट होणार नाही. देअर शुड नॉट बी रँडमनेस ॲट एनी स्टेप्स. कुठलीही स्टेप रँडमली होणं शक्य नाही. एक दुसऱ्यावरती डिपेंड असते. एकाच वर्किंग दुसऱ्या स्टेपवरती डिपेंड असतं. त्यामुळं त्यांना सिक्वेन्शियल मॅनर ते वर्क करावं लागतं. देअर नीड टू बी प्रॉपर कोऑर्डिनेशन बिटवीन इंटरनल ॲक्टिव्हिटी ऑफ द बॉडी अँड रिझल्टिंग फ्रॉम द व्हेरियस फॅक्टर्स लाईक, म्हणजे बॉडीच्या आतमध्ये होणाऱ्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, त्या ॲक्टिव्हिटीसुद्धा काही फॅक्टरवरती डिपेंड करतात. जसं की बॉडी टेम्परेचर आहे, बॉडीचं वॉटर लेवल आहे, बॉडीचं एन्झाईम लेवल आहे, ऑर स्टिम्युलस अरायझिंग इन द सराउंडिंग इन्व्हायरमेंट. बाह्य इन्व्हायरमेंटचा सुद्धा आपल्या बॉडीच्या इंटरनल ॲक्टिव्हिटीशी खूप मोठा फरक पडत असतो, परिणाम होत असतो. प्रॉपर कोऑर्डिनेशन बिटवीन व्हेरियस सिस्टीम ऑफ ऑर्गॅनिझम हेल्प्स टू मेंटेन द स्टेट ऑफ इक्विलिब्रियम इज कॉल्ड ॲज होमिओस्टॅसिस. आणि मग हे प्रॉपर कोऑर्डिनेशन करण्यासाठी इंटरनल ऑर्गन्स आणि ते ऑर्गन्सचं मेंटेनन्स हे जर प्रॉपर प्रपोर्शनमध्ये होत असेल, तर त्याला म्हणायचं इक्विलिब्रियम, आणि इन सायन्स त्याला म्हणायचं होमिओस्टॅसिस, विच इज नेसेसरी फॉर द ऑप्टिमल इफिशियन्सी ऑफ द बॉडी. आणि ते गरजेचं आहे आपली कमीत कमी इफिशियन्सी, म्हणजे कमीत कमी एनर्जी वाया घालून प्रॉपर वर्क करण्यासाठी या गोष्टी अतिशय गरजेच्या आहेत. कळलं इथपर्यंत? त्याच्यानंतरचा जो कन्सेप्ट आहे कोऑर्डिनेशन इन प्लांट्स. आतापर्यंत काय बघत होतो आपण? कोऑर्डिनेशन इन ॲनिमल्स. ॲनिमलच्या बॉडीमध्ये असणारं कोऑर्डिनेशन कसं होतं. आता प्लांट्समध्ये कोऑर्डिनेशन कसं होतंय? प्लांट हे मल्टीसेल्युलर आहे, पण त्याच्यामध्ये आपल्यासारख्या सिस्टीम नाहीत, ऑर्गन्स नाही आहेत. त्याच्यामुळं प्लांट्समध्ये ही प्रोसेस अतिशय इझिली होणारी आहे. बघा, प्लांट डू नॉट हॅव सिस्टीम लाईक, म्हणजे प्लांटच्या बॉडीमध्ये सिस्टीम आहेत का? आपल्याकडे जसं जसं वेगवेगळ्या सिस्टीम आहेत, तसं प्लांटच्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या सिस्टीम नाहीत. मस्क्युलर सिस्टीम नाही, नर्वस सिस्टीम नाही, तर अशा कुठल्याही प्रकारच्या सिस्टीम प्लांटच्या बॉडीमध्ये नाहीत. देन हाऊ डू द प्लांट ब्रिंग अबाउट मुवमेंट? प्लांट मुवमेंटसुद्धा करत नाहीत. करतात का? नाही. इन प्लांट्स मुवमेंट्स आर मेनली इन द फॉर्म्स ऑफ रिस्पॉन्स गिवन टू द स्टिम्युलाय. आणि मग यांचा जो मुवमेंट आहे, यांची जी हालचाल आहे, ती इन्व्हायरमेंटशी रिलेटेड कुठल्या बाजूने कशा प्रकारचा रिस्पॉन्स मिळतो त्यानुसार. जसं की आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचं ग्रॅव्हिट्रोपिक, फोटोट्रोपिक, फिनोट्रोपिक, हायड्रोट्रोपिक वगैरे वगैरे अशा सगळ्या मुवमेंट्स त्या रिस्पॉन्स टू स्टिम्युलसच्या मुवमेंट आहेत. कुठल्या भागाने कुठल्या दृष्टिकोनातनं वाढ व्हायला पाहिजे. मुळांची वाढ जमिनीत होते पाण्याचा शोध घेण्याच्या दृष्टिकोनातनं. प्लांटची बाकीची वाढ सूर्यप्रकाशाच्या दिशेने होते, सनलाईट घेण्याच्या दृष्टिकोनातनं. त्याचबरोबर फ्लावर्सचं पोलन ग्रेन, पोलन ट्यूब, ओव्हिल याची ग्रोथ होते फर्टिलायझेशनच्या दृष्टिकोनातनं. त्याचबरोबर ज्या वेली आहेत त्यांच्या टेंड्रिलची ग्रोथ होते. कारण का? सपोर्ट घेण्या म्हणजे क्लाइम्बिंग ही प्रोसेस सपोर्टिंगच्या. तर अशा प्रकारच्या या प्रोसेस प्रॉपर सिक्वेन्समध्ये अरेंज झाल्या पाहिजेत. याच्यामध्ये पण या प्रोसेस होत असतात. पण हे मल्टीसेल्युलर नाहीत किंवा मल्टीसेल्युलर आहेत, पण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सिस्टीम नाही आहेत आणि त्यामुळं इथे जास्त अडचणी येत नाहीत. Movement of the growth of any parts of the plant is a response to the external stimulus. बाह्य पर्यावरणाशी रिलेटेड त्या प्लांटची होणारी ग्रोथ त्याला एक्सटर्नल स्टिम्युलस ऑफ द एन्व्हायरमेंट
इट्स कॉल्ड ट्रॉपिझम किंवा ट्रॉपिक मुवमेंट म्हणायचं. म्हणजे कुठल्याही प्लांटची सर्व अंगाने होणारी वाढ म्हणजे ट्रॉपिक मुवमेंट. त्याचबरोबर शूट ऑफ द स्टेम, द शूट स्टेम ऑफ एनी प्लांट रिस्पॉन्स टू द लाईट स्टिम्युलस. शूट म्हणजे खोडा, जमिनीपासून वरचा भाग, तो कुठल्या दृष्टिकोनातनं वाढतो? लाईटच्या दृष्टिकोनातनं, लाईटच्या दिशेने वाढतो. इट इज ग्रो टुवर्ड द सोर्स ऑफ लाईट. तो मुवमेंट शोन बाय प्लांट टुवर्ड द सोर्स ऑफ लाईट. त्या प्लांटची म्हणजे तसं प्रत्येकच प्लांटची त्या दृष्टिकोनातनं मुवमेंट होते, तर त्याला म्हणायचं फोटोट्रोपिक मुवमेंट. आता बाकीचं सॉईलच्या खालचा जो भाग आहे रूटचा, तर तो कुठं होईल? ग्रॅव्हिट्रोपिक मुवमेंट, ग्रॅव्हिटीच्या सेंटरकडे जाण्याचा, तर त्याला ग्रॅव्हिट्रोपिक मुवमेंट म्हणायचं. द रूट सिस्टीम ऑफ प्लांट रिस्पॉन्स टू स्टिम्युलाई लाईक ग्रॅव्हिटेशन अँड वॉटर. जमिनीत पाण्याच्या दृष्टिकोनातनं पाण्याच्या शोधासाठी रिस्पॉन्स आर कॉल्ड एज ग्रॅव्हिट्रोपिक मुवमेंट और हायड्रोट्रोपिक मुवमेंट. ग्रॅव्हिट्रोपिक अर्थ सरफेसमध्ये जातो म्हणून, ग्रॅव्हिट्रोपिक वॉटर सर्च करत असतो म्हणजेच हायड्रोट्रोपिक मुवमेंट असं म्हणतो. त्याच्यानंतर मुवमेंट ग्रोथ बाय प्लांट रिस्पॉन्स टू द स्पेसिफिक केमिकल इज कॉल्ड एज किमोट्रोपिक मुवमेंट. आता फ्लावरचं फ्रूटमध्ये कन्व्हर्शन होण्याची प्रोसेस किमोट्रोपिक आहे. म्हणजे पोलन ग्रेन ओव्हिलपर्यंत, पोलन ट्यूबमध्ये, पोलन ट्यूबमधून ओव्हिलपर्यंत, इव्हन ओव्हरीपर्यंत पोहोचल्यानंतर त्या ओव्हरी फर्टिलाइज फ्रूटमध्ये कन्व्हर्शन होणे, म्हणजे फ्लावरचं फ्रूटमध्ये कन्व्हर्शन होणे, याला आपण किमोट्रोपिक मुवमेंट म्हणायचं. कारण केमिकल प्रोसेस होते. ग्रोथ ऑफ द पोलन ट्यूब टुवर्ड्स द ओव्हिल. आणि त्याचबरोबर ऑल द अबव मेन्शन मुवमेंट ऑफ द प्लांट आर रिलेटेड विथ ग्रोथ. आणि या सगळ्या मुवमेंट प्लांटच्या ग्रोथशी रिलेटेड आहेत. हेन्स ऑल सच मुवमेंट आर कलेक्टिव्हली कॉल्ड ग्रोथ रिलेव्हंट मुवमेंट. आणि या सर्व मुवमेंट ग्रोथशी रिलेटेड आहेत म्हणून त्याला आपण काय म्हणायचं? ग्रोथ रिलेव्हंट मुवमेंट असं आपण म्हणतो. आणि मग हे तुम्हाला माहिती आहे का बघा, त्याच्या बाबतीत विचार करा. आणि याच्या बाबतीत जर विचार झाला असेल तर पेज नंबर 169 वरचा पोलन ट्यूब ग्रोईंग टुवर्ड्स ओव्हिल याचाच फक्त डायग्राम काढायचा आहे. तो डायग्राम काढून मला पाठवायचा आहे. ओके, आजच्या लेक्चरला आपण इथेच थांबूयात. थँक्यू. थँक्स अ लॉट.